हॅलो गाईज, कसे आहात सगळे? मजेत ना? ठीक आहे. आपण सबसिक्वेंट लेक्चर स्टार्ट करतो आहे. ठीक आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की MySQLमध्ये डेटा टाइप्स काय असतात, किती टाइपचे डेटा टाइप असतात. ठीक आहे. ह्या व्हिडिओला कंटिन्यू करण्याच्या आधी मी रिकमेंड करतो की तुम्ही मागचे जितके पण व्हिडिओ आहेत प्लीज एकदा चेकआउट करा, कारण की ते बेसिक्स आहे ह्या कोर्सचं. ठीक आहे. तेव्हा बेसिक्सच क्लिअर नसतील तर आपण ग्रो नाही करू शकत. सो हे आहे MySQL. आपण वर्कबेंच उघडू शकता. ठीक आहे. कसं उघडायचं? सिंपल सर्च बारमध्ये जायचं, टाकायचं वर्कबेंच. तुम्हाला वर्कबेंच हे भेटून जाईल. क्लिक करून असा इंटरफेस भेटून जाईल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला रूट सोबत कनेक्ट व्हायचं आहे, म्हणजे आपलं जे होतं आपण तिथं कनेक्ट होऊन जाऊ. तर ठीक आहे. आपण कनेक्ट झालो आहे. हे आपले स्कीमाज अवेलेबल आहे. इथे कोणते कोणते स्कीमाज आहे आता आपण बनवलेले. ठीक आहे. तर आपण काय करणार आहोत, नवीन स्कीमाज बनवणार आहोत. ठीक आहे. सो बघा, सगळ्यात पहिली अगर तुम्हाला कोणची ब्लँक फाईल आली असेल तर ही आली असेल अशी. ठीक आहे. तुम्ही कनेक्टेड झाला असतात. ठीक आहे. अगर कोणाला फाईल नवीन घ्यायची असेल, त्यांचे ऑलरेडी वर्क चालू आहेत. फाईलमध्ये जायचं, इथं न्यू क्वेरी टाइप ऑप्शन आहे. न्यू क्वेरी टाइपनी करून तुम्ही नवीन फाईल घेऊ शकता. या शॉर्टकट आहे कंट्रोल टी. ठीक आहे. कंट्रोल+T दाबला तर तुम्ही अशी एक फाईल बनवून आहे. मी तुम्हाला ओपन करून दाखवते बघा. अशी एक नवीन फाईल ओपन होऊन जाईल तुमच्यासाठी. ठीक आहे. सो आपण आता बघणार आहोत डेटाबेस क्रिएट कसा करायचा. सगळ्यात पहिले मी कमांड थ्रू सांगतो तुम्हाला डेटाबेस क्रिएट कसा करायचा. त्यानंतर सिंपल नंतर सांगतो एक सिंपल आयकॉनवर क्लिक करून आपण डेटाबेस कसा बनवू शकतो. ठीक आहे. सिंपल आपल्याला एक नॉर्मल डेटाबेस क्रिएट करण्यासाठी, म्हणजे डेटाबेस क्रिएट करण्यासाठी तुम्हाला सिंपल कमांड लिहायची आहे. क्रिएट डेटाबेस. क्रिएट डेटाबेस ही कमांड आहे आणि त्याच्या पुढे डेटाबेसचं नाव द्यायचं आहे. तुम्ही कोणतं पण नाव देऊ शकता. मी देतोय SP_. ही डेटाबेस ऑलरेडी एक्झिस्ट आहे. तर मी नाव देतो SP क्रिएशन. ओके. मी एक्सपी क्रिएशनचे नावाने डेटाबेस बनवतोय आणि एंटर करतोय. ठीक आहे. आता ही कमांड रन झालेली नाही आहे. रन करण्यासाठी काय करायचं, सिंपल या कमांडवर यायचं, थंडर+I चा आयकॉन प्रेस करायचा. तर बघा खाली हे तुम्हाला हे आउटपुट भेटून जातं का क्रिएटेड डेटाबेस SP क्रिएशन. सो तुम्हाला व्हेरीफाय कसं करणार की डेटाबेस क्रिएट झालाय, तर इथे येऊन बघू शकता. आता सध्या अवेलेबल दिसत नाही. फक्त सिंपल या रिफ्रेश करा स्कीमाला. स्कीमा रिफ्रेश हे बघा, हे आयकॉन आहे. तुम्हाला दिसत नसेल तर ह्या आयकॉनवर क्लिक करा. तुमच्या स्कीमाचं जे नॅव्हिगेशन बारमध्ये स्कीमा आहे ते रिफ्रेश होऊन जातं. ठीक आहे. तुम्हाला SP क्रिएशन नावाने इथं भेटून जाईल. ठीक आहे. हे झाला एक तरीका. आता आयडियली आहे म्हणजे त्याचा इंटरफेस खूप चांगला आहे. तर सेकंड तरीका कसा आहे, तर आपण हे बघा तुम्हाला इथं वरती हे ऑप्शन भेटतं. असे 3 डंबेल सारखं दिसतंय. ते ऑप्शन आहेत. त्याला म्हणतात क्रिएट डेटाबेस या क्रिएट स्कीमा. आता तुम्ही याच्यावर क्लिक करता तुम्हाला अशी विंडो भेटते. ठीक आहे. तुम्ही तिथे नाव देऊ शकता. आता समजा SP क्रिएशन मी ऑलरेडी बनवलं आहे, तर मी एक बनवतो परत SP क्रिएशन 1 नावाने बनवतोय. ठीक आहे. मी याला अप्लाय करतोय. अप्लाय केल्यानंतर तुम्हाला इथे काहीच करायचं नाही. सगळं डिफॉल्ट राहून द्यायचं. अल्गोरिदम त्याचं काय डिफॉल्ट असेल ते. त्यानंतर अप्लायवर सिंपल क्लिक करायचं. ही तुमची कमांड एक्झिक्यूट सक्सेसफुल होऊन जाईल. फिनिश करायचं तुम्हाला. फिनिश केल्यानंतर तुम्हाला इथून पण हे बंद करून द्यायचं. ठीक आहे. हे बंद झाल्यानंतर तुम्हाला बघा इथे तुमच्या स्कीमा बारमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक SP क्रिएशननी भेटून जाईल. ठीक आहे. SP क्रिएशनमध्ये भेटून जाईल. आता तुम्हाला जस्ट सिंपल एक आपल्याला ते करायचं असेल. ठीक आहे. सपोज आपल्याला यूज करायचं स्कीमा, तर कसं करायचं, कमांड लिहायची आहे यूज कमांड आहे. त्यानंतर आपल्या डेटाबेसचं नाव SPCREATI. मी सध्या SP क्रिएशन यूज करतोय, तर SP क्रिएशन मी यूज करतोय. ठीक आहे. हे मी यूज केलं. ठीक आहे. मी SP क्रिएशनमध्ये एंटर झालोय. ठीक आहे. बघा तुम्हाला टेबलचा सगळा व्ह्यू ओपन करून देईन ते इथं स्कीमाजमध्ये तुम्ही बघू शकता. एक मिनिट. हे बघा टेबल्स आहे. आपल्याकडे टेबल्स आता सध्या नाहीये. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकू टेबल बनवायची कशी. ठीक आहे. त्याचा स्ट्रक्चर बघणार आहोत. पण आता सध्या ह्या व्हिडिओपर्यंत फक्त आपण बघतोय की डेटाबेस क्रिएट कसा करायचा आणि त्याला वापरायचं कसं. ठीक आहे. तर 2 कमांड आहेत. तुम्ही डेटाबेस क्रिएट करू शकता. क्रिएट डेटाबेस क्रिएशन्स म्हणजे डेटाबेसचं नाव तुम्हाला जे टाकायचं आहे ते, आणि सिंपल यूज करून तुम्ही त्या डेटाबेसला वापरायला सुरुवात करू शकता. सपोज आपण SP क्रिएशन 1 नावाने पण बनवला तर आपण त्याला यूज करून बघू. त्यात काय स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. SP क्रिएशन 1 नावाने आपण बघितलं बघा, हा ओपन झाला. तर टेबल आहे, व्ह्यू आहे, स्टोअर प्रोसिजर्स आहे, फंक्शन्स आहे. आपण हे सगळं बघणार आहोत एक-एक करून आपल्या लेक्चरच्या पार्ट्समध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला ह्या बारबद्दल सांगतो मी थोडं खालच्या विंडोबद्दल. खालच्या विंडोमध्ये काय असतं, तर तुमचं जे पण क्वेरी रन करता त्याचा आउटपुट दाखवतं. म्हणजे क्वेरी सक्सेसफुली रन झाली आहे या काही एरर्स आली तर तुम्हाला इथे बघायला भेटतात. ठीक आहे. सपोज हे ग्रीन टिक असतात ना, ते दाखवतात की तुमची क्वेरी सक्सेसफुली एक्झिक्यूट झाली आहे. ठीक आहे. हे तुम्हाला दाखवतं की किती रोज अफेक्ट झाले, त्या काय चेंजेस झाले ते दाखवतं. इथं आहे ड्युरेशन. ठीक आहे. किती टाईम लागला तुमच्या क्वेरीला फेच व्हायला या एक्झिक्यूट व्हायला, हे सगळं याच्यात दाखवतं. त्यानंतर सेकंड आहे आपले हे रन करायचे ऑप्शन्स. ठीक आहे. याच्यात असं आहे का तुम्ही सेम नावाने डेटाबेस परत क्रिएट नाही करू शकत. सपोज मी आता ह्या नावाने डेटाबेसनी क्रिएट आहे, मला परत क्रिएट करायचा तर मला हे वॉर्निंग देईल बघा. हे लाल अक्षरात आलं. ठीक आहे. लाल क्रॉस आला म्हणजे हे क्रिएट नाही करायचं. का क्रिएट करत नाही तिने एरर मेसेज पण दिला. कॅन नॉट क्रिएट डेटाबेस SP क्रिएशन डेटाबेस एक्झिस्ट. ठीक आहे. तर SP क्रिएशन ऑलरेडी डेटाबेस एक्झिस्ट करतो, त्यामुळे तुम्ही याला परत क्रिएट नाही करू शकत.
ठीक आहे. तर वर तुम्ही त्या जुन्या डेटाबेसला अगर तुम्हाला सेम नाव ठेवायचं असेल, तर जुना डेटाबेस तुम्हाला डिलीट करणं खूप इम्पोर्टंट आहे. एस्पिरेशन सिक्युरिटीसाठी हे करतं कारण की बघा, कारण की तुमच्याकडे मल्टिपल डेटाबेसेस असतात. ठीक आहे. ही लँग्वेज म्हणजे आपण जी एसक्यूएल शिकतोय ती समजू शकता केस सेन्सिटिव्ह नाहीये. केस सेन्सिटिव्ह म्हणजे त्याच्यात स्मॉल कॅपिटल असं काही नाही. तुम्ही एसला कॅपिटल सुद्धा केलं, तरी पण तुम्हाला ते बोलणार नाही की एस्पिरेशन एक्झिस्ट करतो बघा. रन करून दाखवतो ही कमांड सुद्धा. या याच्यातून सुद्धा बनणार नाही. ठीक आहे. एस्पिरेशन लर्न केलं बघा. काय म्हणतं डेटाबेस आपण क्रिएट करू शकत नाही कारण की हा डेटाबेस ऑलरेडी एक्झिस्ट आहे. ठीक आहे. ही लँग्वेज केस सेन्सिटिव्ह नाहीये. तुम्ही कॅपिटल, स्मॉल वर खाली करू शकता. पण कसं आहे का तुम्हाला जेव्हा नवीन डेटाबेस क्रिएट करायचा असेल, तर तुम्हाला वेगळ्या नावाने क्रिएट करावा लागतो. सेम नावाने क्रिएट नाही करू शकत फॉर दी सिक्युरिटी पर्पज. ठीक आहे. हे सिक्युरिटी पर्पजसाठी आहे का प्रत्येक डेटाबेस वेगवेगळ्या नावाने शो केलं जावं. फेचिंग पण सोपी होऊन जावे. त्यासाठी हे सगळं आहे. ठीक आहे. तो ह्या लेक्चरचा मोटिव्ह हाच होता, की आपण याच्यात शिकलो, की डेटाबेस क्रिएट कसा करायचा. 2 पद्धतीने सिंपल इथून एक ठीक आहे. ह्या आयकॉनने आणि आणि कमांडने कसा क्रिएट करायचा आणि सिंपल आपण शिकलो त्याला वापरायचं कसं, म्हणजे त्याला ओपन कसं करायचं. ठीक आहे. कारण की कोणची पण चीज तेव्हा ओपन होते त्याचं तुम्ही एडिटिंग करू शकता. सो तो डेटाबेस ओपन होणं खूप गरजेचं आहे. तेव्हा तो डेटाबेस ओपन होतो. त्यानंतर तुम्ही त्याच्यात काही पण यूज करू शकता. ठीक आहे. आता हे ओपन झाल्यानंतर आपण एक कमांड अजून रन करून बघू शो टेबल्स. ठीक आहे. ही टेबल आहे. शो टेबल्स नावाची कमांड्स आहे. त्याच्यातली कमांड दाखवतो. म्हणजे कोणचे टेबल एक्झिस्ट करतात ते दाखवतं. आपण रन करूया सिंपल. बघा, ही कमांड एक्झिक्यूट झाली आहे. ठीक आहे. 0 रो रिटर्न्स कारण की टेबल अजून बनवलेच नाही आपण त्याच्यात. सिंपल ज्याला 0.00 सेकंड्स लागलेत एक्झिक्यूट व्हायला. ठीक आहे. ही विंडो खूप इम्पोर्टंट आहे. याच्याबद्दल थोडं तुम्ही जाणून घ्या. तुमचा डेटाबेस बनवा. एरर्स ऑकर करत स्वतःहून तुम्हाला भरपूर काय शिकायला भेटेल. कारण की एरर्स थ्रूच माणूस शिकतो. ठीक आहे. जितके जास्त एरर्स येतात तितके जास्त तुम्ही शिकता. काही एरर्स आले तर नक्की सांगा. मी सॉर्ट आउट करेन त्याला. ठीक आहे. बाकी तुम्हाला ह्या इंटरफेसमध्ये काही पण प्रॉब्लेम असेल नक्की तुम्ही कमेंट करा, विचारा आणि एसपी क्रिएशनला फॉलो करा. थँक यू गाईज. हा हा व्हिडिओ इतकाच होता. आपण फक्त त्यात बघितलं डेटाबेस कसा क्रिएट करायचा आणि त्याला वापरायचं कसं. 2 पद्धतीने डेटाबेस आपण क्रिएट करून पाहिलेत. ठीक आहे. तुम्हाला अजून नॅव्हिगेशन बारबद्दल काही प्रॉब्लेम असतील या खालच्या या आउटपुटची जी विंडो आहे त्याच्याबद्दल काय असतील त्याला पण थोडं जाणून घ्या. कारण की पुढच्या लेक्चर्समध्ये हे खूप इम्पोर्टंट राहणार आहेत. ठीक आहे. तर थँक सो मच. स्टे ट्यून विथ एसपी क्रिएशन्स. आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत टेबल कसा क्रिएट करायचा आणि टेबलचा स्ट्रक्चर काय असतो डेटाबेसमध्ये. थँक सो मच.